Good morning students. Today we are going to learn English workshop on page number 81. विद्यार्थ्यांनो 81 नंबरच्या पेजवरचं इंग्लिश वर्कशॉप काढा. त्यामध्ये आपण लँग्वेज स्टडी हा जो टॉपिक आहे हा शिकणार आहोत. बघा, लँग्वेज स्टडीमध्ये ऑक्झिलरी वर्ब बी अँड हॅव विथ निगेटिव्ह फॉर्म्स यामध्ये तुम्हाला टू बीचे जे रूप आहेत ते निगेटिव्ह फॉर्म्सने कसे वाक्यांमध्ये आलेले आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहे. The auxiliary verb be and have forms negative without the help of do. Do या वर्बच्या मदतीशिवाय ऑक्झिलरी वर्ब be आणि have यांचा वापर कसा करायचा ते आपण बघणार आहोत. मागच्या स्टँडर्डमध्ये आपण बीचे जे रूप आहेत ऑक्झिलरी वर्ब्स be कनेक्टेड विथ am, is, are, was, were and will, shall बीचे जे रूप आहेत ते तुम्हाला माहिती आहे. टेबल आपण 5वी 6वीत शिकलेलो आहोत. तो टेबल मी एकदा रिपीट करते. वन्स अगेन आय एम गोइंग टू रिपीट दिस टेबल. फॉर एक्झाम्पल, आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. टेबल ऑफ पास्ट टेन्स इज वॉज, वेअर. दॅट इज आय वॉज, वी वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वेअर. अँड टेबल ऑफ फ्युचर टेन्स बी इज जॉईन विथ विल अँड शॉल. I shall, we shall, you shall, he will, she will, it will, they shall. या प्रकारे ते टेबल तयार होतो. आता हा जो बीचा टेबल आहे हा वाक्यांमध्ये वापर करताना प्रेझेंट टेन्स असेल तर एम, इज, आर हे बीचे रूप आहेत. पास्ट टेन्स असेल तर वॉज, वेअर हे टू बीचे रूप आहेत आणि फ्युचर टेन्स असेल तर विल, शाल हे टू बीचे रूप आहेत. आता हे टू बीचे रूप आपण निगेटिव्ह फॉर्ममध्ये कसे वापरायचे हे तुम्हाला कॉलममध्ये दिलेले आहेत. And in second column there is have forms given in negative forms. have हे जे वर्ब आहे हे निगेटिव्ह फॉर्ममध्ये कसं वापरायचं have आणि has हे तिथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट गोईंग. आता हेच जर पास्ट टेन्समध्ये आपल्याला करायचं असेल, इफ वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स इन निगेटिव्ह फॉर्म्स इन पास्ट टेन्समध्ये जर वापर करायचा असेल तर वॉज आणि वेअरचा वापर आपल्याला करावा लागेल. शी वॉज नॉट स्लीपिंग, दे वेअर नॉट स्लीपिंग. इन दिस फॉर्म यू हॅव टू मेक पास्ट टेन्स इन निगेटिव्ह फॉर्म. अशा प्रकारे टू बीच्या रूपाचा वापर करून निगेटिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. इन सेकंड कॉलम देअर इज गिवन हॅव अँड हॅज. ऑक्झिलरी वर्ब्स हॅव अँड हॅज इन निगेटिव्ह फॉर्म्स. ते निगेटिव्ह फॉर्म्समध्ये दिलेले आहेत. आय हॅव नॉट सीन इट. फॉर एक्झाम्पल, आय हॅवंट सीन इट. यू कॅन राईट इन दिस शॉर्ट फॉर्म, आय हॅवंट सीन इट. ही हॅज नॉट फिनिश. ही हॅजंट फिनिश. इन दिस फॉर्म यू कॅन मेक सेंटेन्सेस. हॅव फॉर्म्स पास्ट टेन्स इज हॅड. हॅडमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. आय हॅड नॉट सीन इट और ही हॅज नॉट फिनिश. ही हॅड नॉट फिनिश. In this form you can make negative forms of auxiliary verbs have. Note that not is used with the forms of be or have. Without a form of be or have the sentence will be incorrect. लक्षात घ्या, not is used with the forms of be and have. आता not म्हणजे निगेटिव्ह फॉर्म्स जो आहे तो टू बीच्या रूपाबरोबरच किंवा हॅव हॅज बरोबरच वापरता येतो. जर मी नुसतं म्हटलं आय नॉट गोईंग हे वाक्य बरोबर होईल का? नाही. शी नॉट स्लीपिंग, वॉज, वेअर वापरावंच लागेल, एम, इज, आर वापरावंच लागेल. हे टू बीचे फॉर्म आहेत, लक्षात ठेवा. टू बीचे फॉर्मचे रूप कोणते आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर अँड विल, शाल. You know that there are three main tenses, that is present tense, past tense and future tense. 3 मेन काळ आहेत. मुख्य काळांचे प्रकार किती आहेत? 3. ते वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर वर्तमान काळाचे टू बीचे रूप कोणते आहे? एम, इज, आर. पास्ट टेन्सचे रूप कोणते आहेत? टू बीचे वॉज, वेअर आणि फ्युचर टेन्सचे कोणते आहेत? विल, शाल. मग हा जो निगेटिव्ह फॉर्म आहे हा निगेटिव्ह कशाबरोबर वापरतो आपण? टू बीच्या फॉर्मबरोबरच वापरावा लागेल. जो विद्यार्थी डायरेक्ट एस प्लस नॉट फॉर्म वापरेल ते वाक्य तुमचं चुकीचंच होणार आहे. ते टू बीच्या फॉर्मबरोबर वापरल्याशिवाय वाक्य इनकरेक्ट होईल. म्हणून त्यांनी दिलेलं आहेत नॉट इज यूज विथ द फॉर्म्स ऑफ बी और हॅव. नॉट हे जे निगेटिव्ह तुम्ही वापराल त्यावेळेस तुम्हाला ते टू बीच्या रूपाबरोबरच वापरावं लागेल.
आणि टू बीचे रूप कोणते मी सांगितले आत्ता, एम इज आर, वॉज वेअर अँड विल शाल. लक्षात ठेवा. याच्यासोबतच नॉट हे तुम्हाला कनेक्टेड करावं लागेल, नाही तर तुमचं वाक्य चुकीचं होईल. आणि हॅवच्या फॉर्मबरोबर सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह वापरावं लागेल. नॉट जर मी असं म्हटलं आय नॉट सीन इट, हे वाक्य बरोबर होईल का? नाही, ते पण चुकीचं होईल. ही नॉट फिनिश, दिस इज ऑल्सो इनकरेक्ट सेंटेन्स. सो लिसन केअरफुली दॅट निगेटिव्ह फॉर्म्स ऑफ नॉट इज यूज विथ द फॉर्म्स ऑफ बी और हॅव. लक्षात ठेवा हे. विदाउट अ फॉर्म ऑफ बी और हॅव द सेंटेन्स विल बी इनकरेक्ट. याच्या शिवाय जर तुम्ही नॉट वापरलं तर ते वाक्य चुकीचं होईल. हा विशेष नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हे ग्रॅमॅटिकल रूल्स जे आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याने 5वी 6वी पासून लक्षात ठेवा की ऑक्झिलरी वर्ब्स बी याचे रूप कोणकोणते आहेत. हॅवचे रूप हॅव, हॅज किंवा पास्ट टेन्समध्ये हॅड, हे लक्षात ठेवायचे. मेन व्हर्ब बी अँड हॅव, आता याचे रूप विस्तृतात किंवा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. When be and have are used as main verbs, do is not needed to form questions or negatives. With the main verb have, auxiliary do can be used. When be and have are used as main verbs, ज्यावेळेस be आणि have यांचं मेन वर्ब म्हणून वापर केला जातो तेव्हा डू इज नॉट निडेड टू फॉर्म क्वेश्चन अँड निगेटिव्ज. त्यावेळेस डूचा वापर प्रश्नार्थक वाक्य किंवा निगेटिव्ह म्हणून वापर नाही केला तरीसुद्धा चालू शकतो. विथ द मेन वर्ब हॅव ऑक्झिलरी डू कॅन बी यूज. मेन वर्ब हॅव बरोबर ऑक्झिलरी वर्ब डूचा वापर आपण करतो. आता इथं सुद्धा 2 कॉलम दिलेले आहेत बी अँड हॅवचे क्वेश्चन्सचे वाक्य. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. आता हे सेकंडमध्ये आपण सेंटेन्सेस ऑफ क्वेश्चन्स पाहणार आहोत, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बघणार आहोत. आर यू हंग्री, बघा आता यामध्ये डूचं जे फॉर्म आहे ऑक्झिलरी वर्ब बीचं ऑक्झिलरी वर्ब कोणतं आहे तर डूचं डायरेक्ट त्यांनी क्वेश्चन्स कशा केलेल्या आहेत, एम इज आर और वॉज वेअरने सुरुवात होते बीचे प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणून त्यांनी आर यू हंग्री. ऑक्झिलरी वर्ब बीचा वापर आरने केलेला आहे, डू वापरलेलं नाही. म्हणजे डू तुम्हाला नाही वापरलं क्वेश्चन सुरू करताना तरीसुद्धा चालू शकतं. वाय इज ही सो सॅड, वायने स्टार्ट केलेलं आहे. वाय इज ही सो सॅड, क्वेश्चनचं वाक्य बघा कसं केलेलं आहे, क्वेश्चन प्लस डायरेक्ट ऑक्झिलरी वर्ब वापरायचा असतो. ज्यावेळेस तुम्ही प्रश्नार्थक वाक्य बनवतात त्यावेळी तुम्ही डूचा फॉर्म हा सुरुवातीला वापरायचा आणि लगेच तुम्हाला ऑक्झिलरी वर्बचा फॉर्म वापरावा लागतो. आणि लास्टमध्ये क्वेश्चन मार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्वेश्चन सेंटेन्सेस. ज्यावेळेस प्रश्नार्थक वाक्य बनवाल तेव्हा क्वेश्चन मार्क महत्त्वाचा असतो. आता सेकंड कॉलममध्ये तुम्हाला हॅवने स्टार्ट होणारे प्रश्न दिले. हॅव यू अ पेन, हॅव यू गॉट अ पेन, डू यू हॅव अ पेन. इन दिस सेंटेन्स ऑल्सो हॅवने स्टार्ट झालेले वाक्य आहेत. इथंसुद्धा तुम्हाला डूचा वापर हॅव अशा पद्धतीने केलेला आहे. हॅव यू अ टेल, हॅव यू विंग्स, हॅव यू डू ब्रेन्स. दिस क्वेश्चन्स दिस ॲनिमल्स आस्क इच अदर. हे प्राणी एकमेकांना हे प्रश्न विचारतायत. अशा प्रकारे हे टू बीचे फॉर्म्स याने आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चनचे वाक्य कसे बनवायचे ते लक्षात घ्या. आय एम नॉट हंग्री हे वाक्य आहे. आता याचं तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स कसं करावं लागेल, आय एम नॉट हंग्री हे निगेटिव्हचं सेंटेन्स आहे, याचं आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. आय एम हंग्री, दिस इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. आय हॅवंट एनी मनी, आय डोंट हॅव मनी. डोंट याला डू प्लस नॉट लागलेलं आहे, म्हणजे ऑक्झिलरी डू कॅन बी यूज इन दिस सेंटेन्स. ऑक्झिलरी डू हा या ठिकाणी वापरलेला आहे. एम इज आर न वापरता डू वापरलेला आहे या वाक्यामध्ये. अशा पद्धतीने हे ऑक्झिलरी वर्बचा अभ्यास नीट करा. ऑक्झिलरी वर्ब्स कोणकोणते आहेत, बी फॉर्मचे किंवा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्सचे हे तुम्ही व्यवस्थित पाठांतर करा. तो जो टेबल आहे एम इज आरचा, वॉज वेअर आणि विल शॅलचा तो नीट पाठ करा, कारण त्यावरच आधारित वाक्य हे बनत असतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. हा तुमचा पाया आहे. हा पक्का झाल्याशिवाय तुम्हाला पुढचं ग्रामर जमणार नाही. त्यामुळे परत उजळणी करा आणि परत पाठांतर करा.